वेळेत आणखीन एका महत्त्वाच्या बातमीकडे सेंट जॉर्ज हॉस्पिटल परिसरामध्ये गोळीबार झालाय। गोळीबारात एक जण जखमी झालाय। 4 राऊंड फायर करण्यात आलेले आहेत आणि पोलिसांकडून सध्या पुढचा तपास सुरू असल्याची माहिती मिळते। मुंबईतली ही घटना आहे। मुंबईतल्या सेंट जॉर्ज हॉस्पिटल या परिसरात गोळीबार झालेला आहे। सध्या मोठ्या प्रमाणात पोलीस इथे उपस्थित आहेत। या गोळीबारामध्ये एक जण जखमी झालेला आहे। 4 राऊंड फायर झालेत। नेमका हा गोळीबार कुणी केला या संदर्भातला तपास आता पोलिसांकडे सुरू आहे। मुंबईतल्या सेंट जॉर्ज रुग्णालयाजवळच ही घटना घडलेली आहे। सध्या या दृश्यांमधून आपल्याला पाहायला मिळतंय पोलिसांचा कडेकोट असा बंदोबस्त इथे पाहायला मिळतोय। नेमका गोळीबार कोणी केलेला आहे, त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे का याबद्दलची अद्याप माहिती हाती आलेली नाहीये। मात्र या गोळीबारात एक जण जखमी झाल्याची माहिती सध्या समोर येते। मुंबईमध्ये आणि नवी मुंबईमध्ये अशा स्वरूपाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळते। यापूर्वी आपण पाहिलं होतं 2 दिवसांपूर्वी नवी मुंबईमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं गोळीबार झालेला होता आणि त्यात एक जण जखमी झालेला होता। सध्या एक माहिती समोर येते, त्याप्रमाणे मुंबईमध्ये झालेला हा गोळीबार आहे, त्यात एक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। नवी मुंबईमध्ये दिवसा ढवळ्या गोळीबार झालेला होता आणि गोळीबार करणारे दोघे जण तिथून पळून गेले होते। त्यानंतरची ही मुंबईतली घटना आहे। रात्रीच्या वेळी किंवा पहाटेच्या दरम्यान झालेला हा गोळीबार असणार आहे। यात एक जण जखमी झाल्याची माहिती आहे। अधिक माहिती घेऊयात महेश बागल यांच्याकडनं। महेश, काय अधिक माहिती? नक्कीच मुंबईतल्या गजबजलेल्या सेंट जॉर्ज परिसराजवळ आज पहाटे गोळीबार झालेला आहे। एकूण 4 राऊंड फायर झालेले आहेत एका व्यक्तीवर आणि हा व्यक्ती गंभीर स्वरूपात जखमी झालेला आहे। त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। या फायरिंग मागे जो हल्ला या व्यक्तीवर झालेला आहे तो नक्की कोण आणि कोणी तो हल्ला केलेला आहे याबद्दलचा तपशील पोलिसांकडून तपासला जात आहे। घटनास्थळी पोलीस दाखल झालेले आहेत, ज्या ठिकाणी त्यांनी 4 राऊंड जे फायर करण्यात आले होते त्या बंदुकींच्या गोळ्या सुटल्या होत्या, त्याच्या पोंगळ्या जप्त केलेल्या आहेत। एकंदरीत पाहता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या मागची जी बाजू आहे, ज्या ठिकाणी सेंट जॉर्ज रुग्णालय आहे, त्या ठिकाणी ही घटना घडल्यामुळे एकंदरीत खळबळ माजलेली आहे परिसरामध्ये। या घटनेची नोंद घेत पोलिसांनी आता लगेच तपास सुरू केलेला आहे। आरोपी चा जो माग आहे तो घेण्याचा प्रयत्न केला जातो, त्यासाठी सीसीटीव्ही खंगाळले जात आहेत। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी महेश।